जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आलाय। त्राल परिसरात अतिरेकी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक झाली। या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलंय। सध्या त्रालमध्ये सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे। मुंब्रा आणि औरंगाबाद मधून अटक केलेल्या 9 संशयित दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून औरंगाबाद एटीएसनं सोमवारी खुलताबाद येथील एका डॉक्टरला ताब्यात घेतलं। तसंच औरंगाबादला आणून दिवसभर त्याची कसून चौकशी देखील केली गेली। संशयित डॉक्टरला अद्याप आरोपी न केल्यामुळे एटीएसनं रात्री उशिरा त्याला सोडून दिलं। तसंच गरज पडल्यास पुन्हा चौकशीला हजर राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत। भारतीय वायुसेनेनं बालाकोटमध्ये घुसून एअर स्ट्राईक करत जैश ए मोहम्मदचं तळ उद्ध्वस्त केलं। या हल्ल्यावेळी या भागात 300 मोबाईल सक्रिय होते असं NTRO म्हणजेच नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन या संस्थेच्या पाहणीत समोर आलंय। अशा प्रकारे मोबाईल सक्रिय असण्याची माहिती हिंदुस्थानच्या इतर गुप्तचर संस्थांनीही सैन्याला दिली होती। याच माहितीच्या आधारावर वायुदलाने 26 फेब्रुवारी रोजी या तळावर एअर स्ट्राईक केला होता। सीमेवर पाकिस्तानच्या नापाक कारवाया सुरूच आहेत। राजस्थानच्या बाडेमेर इथे काल पाकिस्तानच्या ड्रोनने घुसखोरी केली आहे। मात्र सीमेवरील सतर्क भारतीय हवाई दलाच्या सुखोई 30 MKI या विमानानं मिसाईलच्या सहाय्याने हे ड्रोन पाडलंय। गेल्या 6 दिवसातील ही दुसरी घटना आहे। बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारले गेले हे सरकारनं पुराव्यासकट जाहीर करण्याची मागणी होतीये। याबाबत हवाई दलाचे प्रमुख BS धनोआ यांनी पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलंय। लक्ष्यावर हल्ला चढवणं हे आमचं काम आहे। एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारले गेले हे सांगणं आमचं काम नाही असं धनोआ यांनी सांगितलंय। Force is not in a position to clarify that how many people were inside at that movie. We don't count human casualties. We count what targets have we hit or not hit. We can't count how many people have died. That depends on how many people were there. Medical examination and debriefing after that depends on his fitness. If he's fit to fly a fighter, then he'll go back to a squad. If he's not fit to fly a fighter, then he'll become a no medical category till the time he gets his currency. And then he'd go back. जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहरच्या मृत्यूबाबत प्रचंड संभ्रम निर्माण झालाय। मसूद अझहर ठार झाल्याचं वृत्त रविवारी पाकिस्तानच्या प्रसार माध्यमांनी दिलं होतं। मात्र याच पाक मीडियानं आता U-टर्न घेत मसूद जिवंत असल्याचा दावा केलाय। मसूद मेल्याचे पुरावे नसतानाही तो मेला अशी बोंब पाक मीडियानं ठोकली। हाही पाकिस्ताननं ठरवून केलेला डाव नाही ना असं म्हणायला वाव आहे। त्यामुळेच आता मसूद विषयीचं सत्य जाणून घेण्यासाठी भारतीय गुप्तचर यंत्रणा कामाला लागल्यात। मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याच्या जमात उद दावा आणि फलाह ए इन्सानियत फाउंडेशनवर बंदी घालण्याची घोषणा पाकिस्तानने 1 आठवड्यापूर्वी केली होती। मात्र पाककडून अद्याप सईदच्या दहशतवादी संघटनांवर बंदी घातली नसल्यानं स्पष्ट झालंय। त्यामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा समोर आलाय। गेल्या 40 वर्षांपासून भारत दहशतवादाची पीडा सहन करतोय। मात्र आता ही पीडा सहन करणार नाही असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलाय। अहमदाबादमध्ये जाहीर सभेत बोलताना त्यांनी प्रत्येकाचा हिशेब घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। यावेळी त्यांनी एअर स्ट्राईक संदर्भात शंका उपस्थित करणाऱ्या विरोधकांवरही हल्लाबोल केलाय। जब सर्जिकल स्ट्राइक हमने पहली बार की तब कहां चुनाव था भाई? ये हमारा सिद्धांत है, हम घर में घुस के मारेंगे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय। बालाकोटमध्ये केलेल्या लष्करी कारवाईसह भाजपकडून राजकारण केलं जात असल्याचा आरोप भुजबळांनी केलाय। शिवाय भाजपच्या राज्यात सर्वाधिक दहशतवादी हल्ले झाल्याचा आरोपही त्यांनी केलाय। जास्तीत जास्त जर अटॅक कोणाच्या राज्यात झाले असतील तर ते बीजेपीच्या राज्यामध्ये आतंकवादी हल्ले जास्त झाले। राजकारणावर नका म्हणून सांगत असताना स्वतः मात्र जे आहेत भाजप आणि प्रधानमंत्री या सगळ्या लढाईचं सगळ्या
जवानांच्या शौर्याचं राजकारण करतायत. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात केलेल्या एअर स्ट्राईकवरून राजकारण तापलंय. या हल्ल्यात 250हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचा दावा भाजपकडून करण्यात आलाय. काँग्रेसनं या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. निवडणुकीच्या तोंडावर एअर स्ट्राईकवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा सुरू झालाय. नरेंद्र मोदी सरकारे बरोबर 13 દિવસે એર સ્ટ્રાઇક કરી 250 થી વધારે આતંકવાદીઓને 100. अमित शाह तो बीजेपी के अध्यक्ष हैं, वो तो सरकार में मंत्री नहीं है, ना वो जानकारी पा सकते हैं जब तक उनको सरकार जानकारी न दे. तो अगर सरकार ने उनको जानकारी दी है तो वो जानकारी विपक्ष के नेताओं को भी देनी चाहिए. और अमित शाह जी पहले इस सवाल का जवाब दें कि उनको जानकारी कहां से मिली.